भुसावळमध्ये रेल्वे स्थानकावर मोठी कारवाई करण्यात आली आहे। महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा रेल्वेमार्गे तस्करी करून नेण्याचा प्रयत्न उधळून लावण्यात आला आहे। नेमकं काय आहे प्रकरण, पाहूया हा रिपोर्ट। 23 मार्च 2026 रोजी लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली होती की पठाणकोट एक्सप्रेसमधून गुटखा सदृश माल येत आहे। या माहितीच्या आधारे सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास 11,058 अप पठाणकोट एक्सप्रेस भुसावळ रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर दाखल होताच तपासणी करण्यात आली। यावेळी जनरल कोचमध्ये एक संशयित इसम आढळून आला। त्याच्याकडे एकूण 17 बॅग सापडल्या। या बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा आढळून आला। या कारवाईत एकूण 2,53,506 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। प्राथमिक चौकशीत संबंधित आरोपी हा भांडपूर येथील असून हा माल भांडपूर येथून आणल्याची कबुली त्याने दिली आहे। दरम्यान या प्रकरणी लोहमार्ग पोलीस पुढील तपास करत असून गुटखा तस्करी विरोधात ही मोठी कारवाई मानली जात आहे। यावेळी घेतली बाईट पोलीस निरीक्षक सुधीर घायरकर, लोहमार्ग पोलीस भुसावळ। सर, रेल्वे प्लॅटफॉर्मवरती काय कारवाई करण्यात आली? काल दिनांक 23/3/2026 रोजी आमचे पोलीस अंमलदार पराते, चव्हाण, त्याच्यानंतर DBचे ASI पाटील, जाधव, लुल्ले, मिर्झा या तसेच RPFचे ASI श्री दीपक कवळे आणि CIBचे कपिल कुमार आणि नरेंद्र कुमार गौतम यांना गोपनीय इन्फॉर्मेशन मिळाली होती की पठाणकोट एक्सप्रेसने काही गुटखा सदृश्य माल येणार आहे। तर त्या अनुषंगाने काल 23/3/2026 संध्याकाळी 1800 वाजताच्या दरम्यान 11:58 पठाणकोट एक्सप्रेस प्लॅटफॉर्म नंबर 4 वरती आल्याच्यानंतर भुसावळला पुढील जनरल कोचमध्ये आपल्याला एक संशयित इसम मिळून आला। सदर संशयित इसमाकडे एकूण 17 ट्रॅव्हल्स बॅग होत्या। सदर 17 ट्रॅव्हल्स बॅगमध्ये रजनीगंधा, त्याच्यानंतर प्रीमियम शॉर्ट लक्झरी च्युइंग टोबॅको अशा प्रकारचे जे गुटखा जे महाराष्ट्रामध्ये बंदी आहेत ते घेऊन जाताना मिळून आलेला आहे। त्यानंतर त्या बॅगा उतरून घेतल्या, त्याच ताब्यात घेतलं आणि सदर बॅगा वगैरे सदर माहिती घेतली असता एकूण 2,53,506 रुपये किमतीचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे।